हे दृश्य आपण बघतोय, ही संभाजीनगरची दृश्य आहेत। विमानतळावरून एकनाथ शिंदे बाहेर पडतायत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे। एकनाथ शिंदे अजून अधिकृत असे बोललेले नाहीत मोकळेपणाने। फडणवीस आलेले आहेत बघा, देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीस माध्यमांशी काय बोलणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। साहेब, एक जो महत्त्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होईल याच्यावर चर्चा सुरू आहे, तोच प्रश्न पुन्हा एकदा। या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून याचा निर्णय लवकर घेतील। आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते। आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील। त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात येतील। ठाकरेंवरून विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्यांना। याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की EVM वाईट ही पद्धत बंद करा। EVM टॅम्पर प्रूफ आहे, EVMची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं तेव्हा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा आहे। मला याची काही भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा। ते तर आम्ही मिळून ठरवतो, काही अजून वेळ आहे शपथविधी बघा, फडणवीसांचं महत्त्वाचं विधान आहे, तिन्ही पक्ष मिळून सरकार बनू, मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं फडणवीस बोललेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं राजकीय वक्तव्य आता, तिन्ही पक्ष मिळून आम्ही सरकार बनू, मुख्यमंत्री पहिला ठरू द्या आणि मग मंत्र्यांचं ठरेल। EVM बाबत सुप्रीम कोर्टानं नकाल दिलेला आहे। विरोधकांची ओरड यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असताना त्यांनी सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिलेला आहे असं फडणवीस बोललेले आहेत। मात्र तिन्ही पक्ष मिळून आम्ही सत्ता स्थापन करू, सरकार बनू असं देखील फडणवीस बोललेले आहेत। मात्र मुख्यमंत्री पदाबाबत हायकमांड निर्णय घेईल हे सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत।